तुझं पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आपली ट्रिप निघाली पुण्याला. मित्रासोबत आहेत. पैसे काढायला चाललो होतो. तर गाडी पण दाखवतो. गाडी दाखवतो. आपली नवीन कार घेतली आपण. सो पैसे काढतो आणि तुम्हाला दाखवतो. आम्ही निघालेले आहेत. चाललो आहे आता. निघतो. चहा पिला आहे. आपल्याबरोबर आहेत इथे जयपाल आहे, यश आहे, आई भिकमंगा आहे आणि एक तिकडे पे करतो आहे. तर आम्ही सर्व चाललो आहे. तर आम्ही चाललो आहे सध्या दगडूशेठला चाललो आहे. आता पे करणार मी नाही, कारण मी पेट्रोल टाकलं आहे ना. आता पेट्रोल टाकलं तर माझा काय संबंध येत नाही पे करायचा. तर हा ब्लॉग तुला आम्हाला बोलावं लागणार. तर हा ब्लॉग ऐक ना, हा ब्लॉग कसा असणार माहिती आहे का, फुल बोलतात ना का नॅचरल असणार आहे. जे काय ते भाई रोकटो. आणि तर आमच्या घरच्यांनी कोण समजा बघत असेल ना, तर गाईज प्लीज तुम्ही आताच व्लॉग एंड करा, कारण की गरज नाही तुमची. थँक्यू. मांगी दुआ एक तुझ तक जा पहुंची परवरदिगारा, कैसी सुनी तूने मेरी खामोशी ओ परवरदिगारा. हॅलो गाइस, वेलकम टू माय ब्लॉग. जयस ब्लॉग. हॅलो ब्लॉग आला ना बेंचोत. हेलो गाइस, फॅमिली फ्रेंडली. ये यश है, ये विशु है, विश्वेश्वर खेळगे, सतीश खेळगे और ये पता नहीं प्रणव वानी लगता है, और ये जय पाटिल है. बस ये जय पाटिल है. अगले व्लॉग पे लाइक कमेंट शेयर सब्सक्राइब. ये व्लॉग मेरे चॅनल पे आएगा. गाइस, इथं आम्ही ट्रॅफिक मध्ये फसलोय. जय पाटील ड्रायव्हिंग असं वाटतं काय उत्कृष्ट आणि चुम्मा ट्रॅफिक आहे. आमचं पूल लागलेलं आहे. मला वाटलं आम्ही पोचून जाऊ लवकर, पण तर मंडळी आम्ही पुण्यात पोचलेलो आहोत. अरे घाबरे रे, काकू बिलते काकूच बरं. तर मंडळी आम्ही पुण्यामध्ये पोहोचलोय. तर काय नाही, बघतो ते चालू आहे. आता आम्ही चाललोय, कुठे चाललोय आपण? दगडूशेठला चाललोय. तर करंटली तर दगडूशेठचा प्लॅन आहे, पण नंतर बघूया. आमचा अजून काय विषय नाही झाला पुढे कुठं जायचं. हा, तर आम्ही आता जे पाप करायचे ते आम्ही आता पाप करू, कारण की नंतर दगडूशेठला एकदा दर्शन झालं का आमचे अख्खे पाप जाणार. मग आम्ही एकदम शुद्ध होणार, पवित्र. बोला ना प्रणव. कुठं आला? सिग्नल पण पहिले हा सिग्नल आहे. थांबायचं कुठे? थांबायचं कुठे? अरे ते जाऊ दे. याची सीड आहे ही, खाली उतरायचं कसं? सीड आहे का ते असा उतरत असते. लाल गाडी आली. ए शेठ, तुम्ही आपला सरळ रस्ता आहे आपल्याला. हा बस. तर मंडळी आम्ही खूपच चांगलासा प्रवास आमचा झालेला आहे. मध्ये आम्हाला खूप ट्रॅफिक लागलेली, म्हणून आम्ही व्लॉग नाही केला, कारण की तुम्हाला ट्रॅफिक दाखवले असते, तुम्ही बोर झाले असते. वरली सिलिंग उकली आमची. वरली सिलिंग झाली माझी माझ्या मोबाईल मध्ये, पण यशचा रूफटॉप यशला जरा याच्यामध्ये जायचं होतं. तर तुम्हाला आम्ही हे नाही दाखवले, आपली गाडी नाही दाखवली, तुम्हाला मी गाडी दाखवतो. पण घेतलेले किया सेल्टॉस GTX. तर हे बघा, ही गाडी आहे. सनरूफ वगैरे आहे सर्व. तर तुम्हाला गाडीचा मी एक रिव्ह्यू वगैरे देणार थोड्या दिवसात, कारण की हा हे बघ ना, आपला बघितला बेलापूर वाल्याचा बाईक क्रेझी. हा काय कलर नाही मारला रे इकडे. कलर ओल्ड जनरेशन आहे, आपला न्यू जनरेशन आहे. नाही कलरचे पैसे संपले रे. आपल्या इकडे गडकरी जास्त पैसा घालतो. बजेट काय बोलतो? बजेट नव्हतं त्यांच्याकडे. गडकरी पैसा घालतो. गडकरी पैसा काढतो. नाही कलर नाही यांच्याकडे. आपल्या इकडे E20 जास्त पैसे देतात ना. 111 इथे 114 रुपये भावा. का करतो आपण? 111 ने भरलाय. आपल्या इकडे E10 होतं ते. तर सध्या मी पुण्यामध्ये आलोय. तर जसा प्रवास होईल, दर्शन वगैरे होईल, मोस्टली कदाचित हॉरिझॉन्टल व्हिडिओज येतील, लाईक जे ब्लॉगसाठी टाकणार. पण डिपेंड करते, कारण की खूपच दिवसा बोलतात का, जो 8 तास होता आमचा दोघांचा का बाबा पुण्याला यायचं, तर तो आता स्टोरी पण टाकली होती. प्लॅन कॅन्सल. कोकणला जायचं होतं, पण हुकला झाल्यात. हुकलं नाही. जे भेटतंय त्याच्यात आले आता. आनंद, आम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद व्यक्त पुण्यावाला करतो. कुठे राहतो रे? तर काही ठीक आहे. आनंद घ्यायचा मोठा. मंडळी, आम्ही दगडूशेठला पोहोचलेले आहेत. पुण्याला आहेत आम्ही.
तर आम्ही दगडूशेठला पोहोचलो. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हे बघा तुम्ही, काल पालखी आली असेल ना, तर तेव्हा ते होतं, पालखी होती म्हणून विठो रखमाचे. सगळे मोठे बाबाचे कोण मोठे बाबाचे? तुम्ही आहेत. पुणे लय भारी पुणे. विश्वचा राज्य इथं. तर आम्ही इथं दगडूशेठच्या मंदिराच्या इथे झालेलं आहे. दर्शन करतो आणि तुम्हाला दाखवतो. मंडळी बघा, आम्ही इथे आलो आहे मंदिराच्या इथं. ते आम्ही बघा आपला प्रसाद घेतलेला आहे. आता आम्ही लाईनीत लागलो आहे. मोजून 10 मिनिटात दर्शन होणार. मोजून 10 मिनिटात. जास्त टाईम लागत नाही. आपल्याला माहिती आहे ना, आपल्याला तसा टाईम लागत नाही. व्ही आय पी लोक्स. VIP बोलतो प्रणव, VIP बोलतो प्रणव. बघा तुला कुठे पाहिलंय तुझ्या लागल. काय बोलतो? नक्कीच नक्कीच. तर मंडळी बघा, कळस दाखवतो तुम्हाला. अँड दिस इज द गणपती. तर हे आले होते, हे बघा सोबत. बाप्पा मोरया. किती उत्कृष्ट बोललास. ए ते सोडा, आता प्लॅन काय? काहीतरी पोट हां मी काय म्हणतो, चला आता ते आपलं खायचंय. घरी चला, घरी जाऊन नाश्ता करूया. कोणाच्या घरी? माझ्या घरी. कुठं घरी? चला वाकडला जेवण खा, नाश्ता करूया. तिथून आपण जाऊया पुढे एनजॉय बघूया. चलेगा. ठीक आहे, चालेल. आणि तुझं आता दगडूशेठचं दर्शन झालेलं आहे. तर माझ्यासोबत आहे जयपाल. तर फोटो सेशन पण झालेलं आहे आमचं खूप चांगलं. खूप चांगल्या प्रकारे जयपालच्या मोबाईलमध्ये पण आम्ही फोटो सेशन केला. आणि हे बघा रिकाम येतात. आता 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 सगळं झालं आहे. आता आमचे दर्शन झालेलं आहे. आता कुकर्म करण्यासाठी ये बा रेडी. ओ कुकर्म. आणि आम्ही मोदक खाल्ले. मोदक मध्ये एकदम मस्त मस्त होतं. पुढचे मोदकाचे विशूने स्पॉन्सर केलं. स्पॉन्सर कोणीच नाही केले. यश का बचपन. यश का पी टाउन बेबी, पी टाउन. आम्ही गाडीपाशी आलोय. तुम्हाला गाडी बघायची होती ना, तुम्हाला गाडी दाखवली नव्हती. तुम्हाला गाडी दाखवतो. हे बघा, दिस इज द किया सेल्टॉस. आपण गाडी घेतली टॉप मॉडेल आहे हा. सो गाडी आपण आता निघतोय. तिकडे होतात काय तुम्ही? हा मेट्रो स्टेशन बघा. तिकडे दाखव, तिकडे दाखव, तिकडला. कुठं तिकडं? इकडे इकडे इकडला. दोन पोरी. तो लाल तो तिकडं तर दिसतोय. त्यांचा मित्र पण गाईज हा बघा तुम्ही, हा इथं गेला. प्रत्येक मेट्रोला वेगवेगळी डिझाईन. पप्पा आणि तुम्ही आता विचार केला ना, तुम्ही लाईक आता आपल्या मुंबईमध्ये कसं प्रत्येक मेट्रोचा एकच असतं, म्हणजे लाईक स्ट्रक्चर वाईज बघायला गेलं. पण इथे बघायला ना, म्हणजे प्रत्येकाला आता इकडे हे काय बोलतात, शनिवार वाड आहे ना, मग असा थोडा किल्ला टाईप आपण बोलतो किंवा वाड्या टाईप बोलतात, त्या टाईपचं असं केलंय. तिकडे पुढे असं फ्युचरिस्टिक टाईप आहे. सो सरळ नरे रेश ऑब्झर्व केलं इथं पोरं दोन्ही हेल्मेट घालतात, दोन्ही प्रोटेक्शन बाई. आपल्या इकडे आहे नाही ते बघत नाही. जिथं भेटेल तिथं सुरू होता. डोंगराचा कडप्पा पण लय होतं त्यांना. जागायला थोडी जागा भेटली. प्रणव गप झालाय. प्रणव गप व्हिडिओ नको. प्रणव बोलतो माझी मम्मीने पाहिली ना, मम्मी दुसऱ्या तिची घरी मी घरी नाही, त्याला पटवून घ्यायला नाही. बोल 160 रुपये देते. बोल काय बी कर पण बाबा, गाडी नको, गाडीचा हँडल नको सोडतो. तिथं तुझा हात वर येतो, इथं आमची धगधग वाढते. नाही बाबा, इथे एकुलता एक आहे. काय ए शेट, आम्ही पोलीस ठाणे. कुठला? चत्तुम शृंगी पोलीस ठाणे. सप्तशृंगी असेल. नाही शृंगी चत्तशृंगी होत. बाबा पुणे इथे शुद्ध शब्द वापरायचे. चतम शृंगी. हा बरोबर आहे. आगला आपण खारघर मध्ये बरं आहे अरे. आपल्याला नाही सुचवणार. पुणे कधीच नाही. नाही आपण पुण्याला खारघर बनवू शकतो बाबा. आणि आपल्याकडे वेस्टर्नला खार आहे आणि इथं खारघर आहे. तर लोकांना वाटते मी खार मी राहतो. बीकेसीला गेलो होतो ना, त्या सगळ्यांना वाटते 10 मिनिटांनी आलो. गाईज रोड बघा, पुण्यात काहीतरी आहे. हे आमचा बँड्राल आहे असा, दर क्रिसमसला होता आमच्या इथे.
ए वरती ना रे तिथे घरच्या आहे घसल्या रंग पण कशी बदलतील सगळ्यांची ना डायरेक्ट सांगून देईल यो लय दारू पितो तिकडे नुसतं डेली दारू पितो यो यश तर एवढं घरी की पाया बिया पडायला बसला काय सांगा विशूच्या दीदीचं घर आहे इथं आलंय इथे कोणीतरी नवीन गाडी घेतले हा ग्रँड विटारा ही बघ लागली नवीन गाडी आता विशू बोलतोय मी आलोय आता तिचे रंग बदलणार आता विशू रंग बदल आता विशू क्रिकेट बटन चला काहीच बोलतो नंतर काहीच आमच्यामध्ये एकाला हागवण लागले कोणाला जय पाटील पाठीला लागले एकाला तलप लागले कोणाला हे बघ हे तलप आले बघा एवढ्या मला मूत लागली त्याला मूठ लागली दाखव कुठे आहेस तू काही नाही लागलं ज्ञान देतोय. एक बोलतोय इथून निघा भाऊजीने बघितला भाऊजीचं डोलं कुठं फिरते तर आम्ही एकाची गाड वाटली. विश्वेश्वरची बहीण इथे राहते आम्ही त्यांच्याकडे गेलेलो त्यांनी नाश्ता वगैरे दिला थँक्यू विशू बहिणीला सांग तुझ्या दिदीला टाका लवड्या 500 रुपये कॉन्ट्री बेंचोत कसली कंट्री 50 रुपये टाका लवकर ए लवड्या मम्मी बस चालला कुचरा त्याच्या मग ते दिदीचा स्कॅनर पाठव तुझा का स्कॅनर पाहिजे तर मंडळी विषय असा झालाय की एक मिनिट तर विषय असा झालाय की आता आम्ही तामिनी घाटात चाललोय पाळी तिथून नंतर पाळीचा गणपती एवढाच आता आतापर्यंतचा एवढा प्लॅन आहे सो स्टे ट्यून इन दिस व्लॉग बोला काय बोलायचं तुम्हाला काही नाही तू फक्त गाडी चालवायला लक्ष दे आमची गाठ फाटते इथं येऊ बघ कसा निघाला बघ तर त्यांना आता डायरेक्ट स्वर्गात नेतो हो बा आम्हाला फक्त आम्ही इथे आले लेक आलोय हा कोणता तरी लेक आहे जसं असेल तसं तर मंडळी तुम्ही हे बघू शकता काय माहिती कोणता डॅम आहे दोन्ही सारखेच आहे रोड फक्त आता डिसिजन आहे जायचं कोणत्या रोडने बाकी काहीच नाही दोन्हीचं डिस्टन्स सारखं आहे टाइम बी सारखं आहे जातो एसी पाटील असं आलं परत ते घाण नाव घेतलं इथं काय गरज आहे चांगल्या जागेवर आहे ना आपण एसी पाटीलच्या पोरांनी मनावना घेऊ मग सरस्वतीला का बोलवलं हा सरस्वती वाल्यांना काय बोललो का बोलवलं त्यांना असं वय मध्ये एसी पाटील मध्ये यायची सवयच आहे ना कायमची ती आधी लागला होता नंबर पण काय बोलतात जास्त डिस्काउंट साठी तिकडे गेलो जास्त डिस्काउंटची वेळ आली इकडंच आले जो हा पाठीमागे डोंगर दिसतो ना हा जे पाटीलचा आहे यो बघा आशिक डोंगर पाव राहिलो डोंगर नंबर लावला ते सलमान खान पोच मारला होता फेस 5 बनणार आहे तो फेस सलमानला पोच नाही तर काही विषय असा होता की तुम्हाला जेव्हा मगाशी दाखवलं का आपण तिथून चाललोय म्हणजे आपण तिथे व्ह्यू दाखवला आणि आम्ही विचार केला का रिटर्न जाऊ पण आमच्या एका मित्राने समजलं आमच्या एका मित्राने एवढ्या गाडी आमच्या एका मित्राने शांत बसा गांड मारून जाईल हा मी धरतो त्यांनी एवढा वाईट रस्त्यातून आणलाय तो फक्त आम्हाला एक झरणा दाखवण्यासाठी आणलाय बस दुसरा काय नाही त्यांनी ती एकच नदी आहे ती आम्हाला फक्त गोल फिरवते आम्ही नदीच्या त्या कोपऱ्यावर होतो नॉर्थ पोलला आता साऊथ पोलला आलोय 4 दिवस व्हिडिओ बघितल्या युट्यूबला आणि क्रिएट करू आणि नेक्स्ट जाऊ दे ते खड्डे पण रिक्रिएट करू शकत लावड्या ते त्या रोडचा होतं मुळशीचा रोड बंद होता लावड्या मग काय आला हा मुळशी पॅटर्न दाखवायला आम्हाला यो पॅटर्न होता वा. तो पुण्याला राहिला तो पण पुण्याच्या पोरीस काप घालून दिसतात अर्धवट तिकडचे रोड पण अर्धवट दोन्ही अर्धवट दाखवतोय प्रणव तुम काही तिथे व्ह्यू वगैरे काहीच नाहीये ते दगड घेऊन जायचे का अंग घासायला तरी काम एवढी भारी नदी दाखवली तरी सुद्धा अरे तिकडचे दगड घेऊन जाऊ अंग घासायला तरी काम येईल अंगातलं मळ तरी निघाल माझ्या हातावर मळ झालंय टॅनिंग तरी कमी होईल तुला गरज आहे ना मळ काढायची अरे चालेल चालेल मला बाई मानेवरचा भाई मी तो नाही सहिता चालेल चालेल बोलतोय याचाच बोलतो ना मी पण याचाच बोलतोय एवढा प्रश्न नको बोलू माझ्या काहीच माझ्या आपल्या घरच्या फिल्टरमधून पण चांगलं पाणी पडतं पाणी तर आहे गाईज याच्यामुळे त्याच्यामुळे एवढं जो आपल्याला झरणा बघायला भेटला ना आता तर याच्यामुळे व्ह्यू दाखव तो दाखव झूम केलं तर दिसणार नाही बाबा ते काय नाही दिसत गप्पस
कसा कसा काय व्ह्यू बघा. कोण? Guys, आम्ही तर रस्त्याने चाललोय. रस्ता दाखवतो. रस्ता बघा. तुझ्या आईची रेंट देतो का नाही बोल. ते पण रिवर्स वॉटरफॉल थांब रे विशू. विशू साईड बघ तिथं पाणी पड जातो पण ना वॉटरफॉल. व्ह्यू बघा तुम्ही. व्ह्यू चेक करा. हा व्ह्यू आणि धबधबा आहे. हा पॉइंट आहे खूप. गाव वस्ती बघितले तुला शेतात तिकडे आणि खूप वारा सुटलाय. विशूची केस कशी उडतात. विषय उडून जाईल आता. इथून आवाज सुटले ना. विशूचा नाही ते जयपालचा विशूचा आणि ते लोक आणि वारा एवढा जोरात आहे ना. खूप सारे चेक करा. तुम्हाला वाऱ्याचा आवाज येतच असेल याच्यात आणि ढग वगैरे सर्व हमको पैसा नहीं दिया है. रेंट का पैसा नहीं दिया मेको. हा मग तू आहेस तू. नाही लवड्या मला नाही. मला कुठे विषय आहे तू. मग विश्व येतो. तो जय पाटील आहे आणि तो यश आहे. हा प्रणव तिकडे आहे. तो प्रणव तिकडे आहे. नाही प्रणव यो मी प्रणव फोन घेऊन जा रे. आपण घेऊन जा. सॉरी आउटफिट चेंज. तर आम्ही ते कोणत्यातरी पॉईंटवर आलेलो. आम्हाला काय माहित नाही कपडे चेंज केले पण काय व्ह्यू वगैरे काहीच नाही आहे. आम्ही गोईंग बॅक. आय एम इन द चॉईस पॉईंट राईट नाउ. सो गोईंग बॅक. आम्ही ते बुशे डॅमला गेलो. काय काळा दिसतो ना एकदम. ते अमर सागा पडतो. ए बाबा बाबा अमर सागा पडतो. तो अमर सागा मला. कोण आहे का अमर अमर आपला. चला गर्दी तर मोकळी झाली त्यांच्यात बघ. जे होतं आजचे. तर गाईज असा होता की आम्ही मुशी डॅमला काय कुठला भुशी डॅम का मुशी डॅम याच्या गावात कुठेतरी आलेलो. एवढा भंगार होता ना म्हणजे काय नाकापेक्षा मोती जडा बोलतात ना. एवढी लोक होती ना एवढी लोक बाबा जसा काय त्यांनी कधी आयुष्यात तिथे पाणी पाहिला पण नाही ना डॅम पाहिला नाही. ते आपल्या IT सेक्टर मध्ये कसा एका पोझिशनला 100 जागा असतात तसं एका एवढीशा जागेवर बाबा 1000-1500 लोक होते. आणि याचं श्रेय सुद्धा जात आहे आपल्या प्रणव दादा वाणीला. वाणी ते कोणता तरी तळाव आहे आणि त्या तळावाची इथे आम्ही चालू. आम्ही ते एक आहे काय बोलतात त्याला एक असा तळाव टाईप आहे तिथे आम्ही आलोय. तर म्हणजे तिथे आहे आम्ही गाडी बंद करते. हां तिथे आहे आम्ही. आता प्रणवला पाठवलंय आपलं काय बोलतात त्याला काय हां कॉर्न आणायला. आणि आहे जागा चांगली आहे बऱ्यापैकी आहे असं काय नाही. युजली थोडा इथे पैसा आहे का बाबा लागते पैसा. तुम्ही याला लावले का तिथं पार्किंगला लावा ना तिथं याला लावले का इथं लावा असं तसं. गाडी बिडी लय वाढले लय घाण झालंय. ते चेहरा काळा झालाय पण ठीक आहे. वॉट इट बी. आपण आता इथे आहोत. आता इथून आपण परत घरीच जाणार आहे. काय आज रात्री प्यायची बोलतो. शी काय असतं ते. माझे आई वडील बघतात माहिती आहे. माझे आई वडील बघतात आणि माझ्या आई वडिलांना असं असं काय करायला नको. तू तुझ्या वयामानाने तुला शोभायला पाहिजे ना. हा मला माहित आहे का. हा मला माहित आहे का आपण कामाला जातो
पण असं करतो कष्ट केल्याचं फळ असं 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 करतात का? काय वाटतं? माझ्या आई वडिलांनी मला लहानाचं मोठं केलं हा दिवस दाखवण्यासाठी. ब्रोकोट पिऊन बघतो भोसडीचा एक हे काय अशा अपेक्षा ठेवतो तू दारूचं नाव बी माहित नाही शिकले मला ब्रोकोट बिकोट. दारू काय असतं ब्रोकोट? ब्रोकोट आपलं इथे बुट्टी के बाल घेतलेले आहेत. ते काकाकडून काका झालेत. काकाला बोला बाय बाय बोला रे बाय बोला हे बोल रे बाय काका ओके. नाळ्यामधला पाणी बघायला आलोय थांबलोय आणि आम्हाला याचे पण आम्हाला सांगितलं प्रणव दादा वाणीने का इथं थांबायचं आहे. पण हा वर्थ इट होता म्हणजे 3 पैकी एक फक्त माझा निशाण मेन प्लॅन तिकडे होता. तीन पैकी एक विकेट पडला. एकच पडला ना एकच विकेट पडला. आणि आता यस स्नॅप टाकतोय बघा. पोरींच्या रिक्वेस्ट आल्यात. एक पोरीची रिक्वेस्ट भाईला एक पोरीची रिक्वेस्ट आली. भाईने काय केला लगेच स्नॅप टाकला तिला. पण हे बघा हा छोटासा पोरगा. हे नाव काय तुझं? मयूर. तर तुम्ही लोणावळ्याला ए मयूर अरुण काय नाव मगर. मित्र आहे. तर आपल्याला तो इथे बनवून देते. तर तुम्ही इथे समजा आले हा कोणता पॉईंट आहे? हा तर इथे आले तर तुम्ही कोण बोलला होता पेट्रोल गाडी ॲव्हरेज देत नाही? पप्पा कुठं इथं खाली पप्पा हे बघा 33.5. आम्ही इथे आता कोणते महाराज आहेत? लोकेशन श्री गगनगिरी महाराज यांच्या मठाच्या इथे आलोय. सो वी आर विथ अवर बॉईज. अचानक भयानक आमचा प्लॅन बनला आणि अचानक भयानक आम्ही इथे सुद्धा आले. काय तू बोलूच नका बा तुझ्या एक दगडू शेट आहे ना ते प्रॉपर झालंय एवढं म्हणजे लिटरली एका मिनिटात दर्शन होऊन आलंय. आता आम्ही इथे आलोय व्हिडिओज वगैरे काढू फोटोज वगैरे काढू अँड या नंतर जाऊ. ॲव्हरेज किती दिला माहिती आहे ना गाडीने? 33चा ॲव्हरेज दिला. क्रेझी. तुमचं इथं मठातलं दर्शन झालेलं आहे अशा प्रकारे. आणि इथं फोटो नाही काढून देत म्हणून पटापट व्हिडिओ बनवतो. पाणी इथे खूप पाणी आहे. यश भाऊंनी खूप कसरत केलेलं आहे. त्यांना एवढा गरम यांना एवढी थंडी वाजते का त्यांनी डबल घातलं. माझी बर्थडे पार्टी दिली तुम्हाला. ते आउटफिट गरमी होते. तब्येत खराब आहे माझी. तब्येत खराब आहे. पार्टी दिली. हा पार्टी दिली माझी. माझी गाडीचा असा टाकला ना ह्या E20 टाकला ना E20 गाडीत त्या मी माझी झाली. ज्यूस तू घातलाय हा. 20 रुपयाला ज्यूस आहे. 20 गन्ने का ज्यूस 20 रुपये ग्लास. बडा ग्लास 20 रुपये. म्हणजे पार्टी झालेली आहे आपली बरोबर. पार्टी मागायची नाही आता. पिलाच नाही. हा पिलाच नाही. तोंड दाखव. तोंड काय जातो काय अटकतो काय जातात. हा तोंड दाखव. पिलाच नाही. पार्टी पाहिजे. काहीच E20 फ्युल पेट्रोल जसा माजला तसा हे दोघं एकटे पित होते आणि यांना रंगात कॉट केलं. हे प्लॅन आपला होता. म्हणजे अरे या दोघांनी गपचूप पीत होते त्याच्यात आम्ही धप्पा दिला तुमच्या दोघांना. अरे हे हा प्लॅन माझा प्रणवचा होता. आम्ही दोघांना धप्पा दिलाय. यो गद्दार आहे. ह्यो तर जन्माचा गद्दार झालाय. काय बघतो काय असा फक्त काय रागानं झावलं. विशूला राग आला ना. वागानं. विशूला राग आला ना. नाही फक्त मी 90 बिला मागितले मला. शिवा चालतं तर काही नाही आता. 90 बिला. तर मंडळी आता आम्ही इथले हे बघा इथे आलेलो. हाय ब्रो. फाटते तर 4 पटीने दाखव. बघ इकडं याची थंबनेल मध्ये अशी वाट लावणार आहे ना मी. अरे याच्या आधी लावली. गाईज आहे बघा मला कुठल्या पाण्यात पाय टाकून बसू माहिती. लय रिलॅक्स वाटतं. बघतो मग कसा. यशचा भाऊ भेटलेला आहे. तर आम्ही आता इथल्या गगनगिरी महाराजांच्या मठात आलेलो तर ते झालेलं आहे आणि आता इथून आम्ही परतीचा प्रवास. मी काय बोलतो आता जरा गाडीमध्ये बघू रस्त्यात काही भेटलं तर परत ते बी करू. ते पण करू आणि मग करूया. कारण की बघा 6 वाजता निघलोय. 6 वाजल्यानंतर आम्ही एवढा फिरलोय म्हणजे गाईस फॅशन बघा. ओ माय गॉडनेस. ओ माय गॉड. ओ माय गॉड बॅगी पॅन्ट्स. ओ माय गॉडनेस. वॉकिंग दाखव. ओ माय गॉश. गाईस कॅच वॉक. कुर्ला काय
तुझा बेल बॉटम जास्तच फाटलाय. तर गाईज आम्ही आता निघतोय. झालं आमचं दर्शन. युअर कार वेट कधी झाला प्लीज अवर कार. आता खोपोली का चाललं आपण? आता खोपोली का चाललं? नाही आपण खूप बोलली ते. आपण खोपोली ते राजा आता. आणि मग नंतर आम्ही इथून आता गाडी पकडून जाणार पळस जाणार आपण सरळ उरलेला तामिनी घाट करून टाकायचं का? नाही बिंगामध्ये गाडी ओढून उपयोग नाही. तेच रस्ता पकडायचा. डायरेक्ट रस्ता पडला. चला गाईज भेटतो मला कुठे रिसॉर्टला शेअर करायचं. गाडीत बसायचे. चला तुम्हाला भेटतो. आता गाडी वगैरे चालवतो आणि जातो. गाडी आपोआप आपल्या स्पीडला चाललेलं आहे. फक्त ठेवायला सांगते ना. आम्ही इथे पॅडल लावला ना काय लावलं आहे एक्सेलेटर काय नाही. आपोआप गाडी चालते. दिस इज द ॲडव्हान्टेज ऑफ ऑटोमॅटिक अँड हॅविंग द ॲडास. गडी तुमचं आता समोर सांगतोय की आम्ही आता खारघरला पोहोचलो. आता जेवायला चाललो आहे. सर्वजण आहेत. तर आता आम्ही जेवायला चाललो आहे. तर जेवतो आणि मग तुमच्याशी नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन सबस्क्राईब.